मित्रांनो, बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल 4000 पदांची भरती केली जाणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात देखील ही पदं भरली जाणार आहे। महाराष्ट्रात आणि विशेष करून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी 5 मार्च 2025 पर्यंत ॲप्लिकेशन करू शकणार आहात। मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे, 20 ते 28च्या दरम्यान तुमचं वय आहे, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल 4000 पदांची भरती केली जाणार आहे। महाराष्ट्रात देखील या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे। अप्रेंटिस पदाच्या या वॅकन्सीज असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 19 फेब्रुवारी 2025 पासून 11 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले जात आहे। कोणत्याही एका स्टेटमधनं तुम्हाला ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। जर तुमचं वय 20 ते 28च्या दरम्यान असेल, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली असेल, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात। मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला NAPS आणि NATHच्या साईटवरती म्हणजे पोर्टलवरती जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे। 12 महिन्याची ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला या पदासाठी दिली जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन स्टेट वाईज देखील बघू शकणार आहे। तब्बल 4000 पदं या वॅकन्सी मार्फत भरली जात आहे। यामध्ये महाराष्ट्रासाठी 388 जागा असणार आहे। ह्या जागेचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। आता महाराष्ट्रात ज्या 388 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे, त्या 388 वॅकन्सीज जिल्ह्यानुसार किती जागा असणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे। यामध्ये अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, पालघर, पुणे, रायगड, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। मित्रांनो, यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीचे म्हणजेच राखीव प्रवर्गातील लोकांसाठी विशेष सुविधा म्हणजेच विशेष सवलत वयामध्ये देण्यात आलेली आहे। जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसएबल लोकांसाठी अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तिथे जाऊन तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। रजिस्ट्रेशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे, त्याची साईज किती असली पाहिजे, त्याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 48 तासाच्या आत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरनं तुम्हाला एक ईमेल जो आहे तो रिसीव होणार आहे। यामध्ये ॲप्लिकेशन कम एक्झामिनेशन फॉर्म तुम्ही बघू शकता। ही जी लिंक आहे, या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल्स, त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्टची चॉईस, फिजिकली डिसएबल पर्सन असेल तर त्यांच्यासाठी स्टेटस, कॅटेगरी, संपूर्ण डिटेल या ठिकाणी फिलअप करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुमची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। त्यानंतर एक एनरोलमेंट ID म्हणजेच अप्रेंटिस रजिस्ट्रेशन कोड तुम्हाला या दोन्ही संकेतस्थळावरून प्राप्त होईल। तो फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे तुम्हाला जपून ठेवायचा आहे। सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट तुमची या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे। 100 प्रश्न 100 गुणांना या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। 4 वेगवेगळ्या सेक्शनवरती हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे। मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर म्हणजे शॉर्टलिस्ट केल्यानंतर पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लोकल लँग्वेज टेस्टसाठी देखील बोलवण्यात येणार आहे। मित्रांनो, आता यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लोकल लँग्वेज टेस्ट ही तुमची दोन्ही एकाच वेळेस कंडक्ट केली जाणार आहे। लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्राची मराठी जी लोकल लँग्वेज आहे तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे। जर येत नसेल तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता असणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला लोकल लँग्वेज येत असेल म्हणजे महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज मराठी ही भाषा तुम्हाला येत असेल लिहिता, वाचता आणि बोलता, तर त्या संदर्भाचं 10वी किंवा 12वीला तुम्हाला मराठी सब्जेक्ट होता अशा पद्धतीचं प्रमाणपत्र किंवा मार्कशीट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे। जर तुमच्याकडे असं डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे। आता वेगवेगळ्या स्टेट वाईज लोकल लँग्वेज तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लाय करायचं असेल तर मराठी येणं आवश्यक असणार आहे। महाराष्ट्रा व्यतिरिक्त तुम्ही बाकीच्या राज्यातून देखील अप्लाय करू शकणार आहात, मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे। नसेल येत तर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट या ठिकाणी द्यावी लागणार आहे।
सगळ्यात शेवटी मित्रांनो तुमचं मेडिकल फिटनेस या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि नंतर तुमची मेरिट लिस्ट जी फायनल आहे ती तयार केली जाणार आहे। याचबरोबर तुमची 1 वर्षासाठी वेटिंग लिस्ट देखील तयार केली जाणार आहे। मित्रांनो यामध्ये मेट्रो आणि अर्बन एरियातील उमेदवारांसाठी 15,000 रुपये इतकं स्टायपेंड, तर रुरल आणि सेमी अर्बन एरियातल्या उमेदवारांसाठी 12,000 रुपये पर मंथ इतकं स्टायपेंड मिळणार आहे। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बाकी काही टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी दिलं आहे। अप्लाय करण्याच्या अगोदर जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला टाईम टू टाईम संपूर्ण अपडेट दिलं जाणार आहे। ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। जे फिजिकली डिसेबल पर्सन आहे त्यांच्यासाठी 400 रुपये, SC ST साठी 600 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 800 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे। आता फॉर्म फिल करण्यासंदर्भात काही सूचना या ठिकाणी दिल्या आहे। सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती म्हणजे ह्या पोर्टलवरती येऊन तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती एक ईमेल तुम्हाला रिसीव्ह केला जाईल। तो ईमेलवरती क्लिक करून म्हणजे त्या लिंकवरती क्लिक करून तुमची पुढची जी प्रक्रिया ती तुम्हाला पूर्ण करायची आहे। ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पेमेंट देखील तुम्हाला करावं लागणार आहे। मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे। संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील देणार आहे। मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लोकल लँग्वेज टेस्ट या दोन्ही गोष्टी तुमच्या एकाच वेळी या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।